ओम नमो भगवते वासुदेवाय. नाना प्रकारच्या सुखांसाठी धडपडत असताना मिळालेल्या सुखांमध्ये यथेच्छ लोळण घेताना आपला काळ कसा जातो आपलं आपल्यालाही कळत नाही. आणि मग अवचितपणे एखादी गोष्ट समोर ठाकली, उभी राहिली की मनुष्य गडबडून जातो. तसं ह्या अजामेळाचं झालं. इतकी वर्ष, 88 वर्षाचं जीवन त्याचं नाना प्रकारच्या सुखांमध्ये जगण्यात गेलं. अन्यायानं पैसा मिळवून सुख मिळवली, 10 मुलं झाली, त्यातल्या धाकट्या मुलाला अतिशय विशेषत्वानं प्रेम दिलं. आणि करता करता समोर मृत्यूची घडी उपस्थित झाली. यमदूत दिसायला लागले. ते भयान त्यांचं स्वरूप बघितल्यानंतर अकराळ विकराळ त्यांचा चेहरा, देह निखाऱ्यासारखे तपलं लाल असे डोळे, हातातले पाच, हे सगळं बघितल्यानंतर याची बोबडी वळली. आणि जवळ जरा त्याचा तो धाकटा मुलगा नारायण खेळत होता. दूरे क्रीडनकासक्तम पुत्रन नारायण भयम प्लावितेन सरेणोच्चैः आजुहावा कुलेंद्रियः. भीती वाटते, पण ती भीती घालवण्यासाठी किंवा समोरचं संकट टाळण्यासाठी आजूबाजूला कोणाची मदत घ्यावी, कोणाला हाक मारावी, तर वाणी फुटत नाही, शब्द फुटत नाही, अशी त्याची अवस्था झाली. गाळण उडली. आणि तेवढ्यात नजरेला तो आपला लहान मुलगा दिसला. नारायण नाव लक्षात आलं. अशा वेळेला ते आठवणं हे सुद्धा महत्वाचं असतं. सगळ्यांना ती नावं सुद्धा आठवत नाही. ह्यानी अत्यंत दीर्घ स्वरामध्ये व्याकुळ होऊन नारायण अशी हाक मारली की हा मुलगा तरी मला ह्या मृत्यूच्या संकटापासून सोडवेल अशा आशेनं. आणि तो नारायण शब्द काही पूर्णपणे त्याच्या तोंडून उच्चारला गेला नाही. तेवढ्यात या यमदूतांनी आपले पाश आवळले आणि त्याचे प्राण आपल्या ताब्यात घेतले. पण भगवान विष्णूंच्या विष्णुदूतांनी बघितलं. त्या पार्षदांच्याही लक्षात आलं की प्राण सोडताना ह्याच्या तोंडून नारायण असा शब्द निघालाय. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की ज्या अर्थी ह्यानी आमच्या स्वामींचं, आमच्या धन्याचं नाव घेतलेलं आहे, त्या अर्थी हा आता आमचा आहे. ह्याला अन्य कोणीही किसून घेऊन जाऊ शकत नाही. भगवन नामाचं संकीर्तन जेव्हा शेवटच्या क्षणी होत, तेव्हा तो अलीकडे कितीही पाप झालेली असली तरी तो भगवंताचा असतो. अंते मतिस्सा गती या न्यायानं अगदी शेवटच्या क्षणी जर आपल्या तोंडून भगवंताचं नाव आलं तर त्या नामामुळे त्या जीवाला मुक्ती मिळते. अजित नाम वदो भलत्या मिशे सकल पातक भस्म करीत असे. आणि म्हणून ते वेगानं त्या देहाजवळ आले. आणि आता आपले पाश टाकल्यानंतर ह्या अजामेळाचे प्राण आपण घेऊन जायचे अशा तयारीत ते यमराजाचे दूत असताना त्या अजामेळाच्या शरीरामधून सूक्ष्म शरीराला खेचून जात असताना या विष्णुदूताने त्यांना बळेबळेच अडवलं, रोखलं. पोचून निषेधिता संस्थे वैवस्वत पुरस्सराः के यूयम प्रतिषेधारो धर्मराजस्य शासनम. विष्णुदूतांनी अडवल्यानंतर या यमराजांच्या दूतांनी त्यांना विचारलं, अरे आम्ही धर्मराज यमाचे दूत आहोत, त्यांच्या आज्ञेप्रमाणे ह्याची वेळ साधून आम्ही याचं प्राणहरण करतोय. अशा वेळेला आम्हाला विरोध करणारे, आमचा निषेध करणारे तुम्ही कोण आहात? तुम्ही कोणाचे दूत आहात, सेवक आहात? आणि इथे तुम्ही आलात कुठून? आतापर्यंत तर दिसला नाही. आणि ह्याला जर आम्ही आता घेऊन जातोय यमपुरीमध्ये, तर तुम्ही आम्हाला का अडवताय?
तुम्ही कोणी देवता उपदेवता किंवा सिद्ध श्रेष्ठ असे जीव आहात का? दिसताना तर आम्हाला तुमच्याकडे बघितल्यानंतर असं दिसतंय की तुम्ही रेशमी सोनेरी वस्त्र धारण केलेली आहेत. तुमचे डोळे कमल दलासारखे समान आहेत. डोळ्यातून कोमलता पाझरते, स्निग्धभाव पाझरतोय. तुमच्या मस्तकावर मुकुट आहे, कानांमध्ये कुंडल आहेत, गळ्यांमध्ये कमळांचे हार आहेत आणि तुम्ही सगळे अतिशय तरुण सुंदर दिसताय. चतुर्भुज आहात. सगळ्यांच्या हातामध्ये धनुष्य बाण भाता तलवार गदा शंख चक्र कमळ इत्यादी शोभून दिसताय आणि तुमच्या लोकांच्या ह्या अंगकांतीमुळे सगळ्या दिशा अतिशय उजळून निघतायत आणि अंधार तर दूर जातोच आहे, पण हा जो प्राकृतिक प्रकाश आहे तो सुद्धा इथून बाजूला होतोय. असं म्हटल्यानंतर त्यांनी आपली स्वतःची ओळख सांगितली की आम्ही तर धर्मराज यमांचे सेवक आहोत. आम्हाला अडवणारे तुम्ही कोण आहात? असा प्रश्न झाल्यानंतर शुकवामनी सांगतायत इत्युक्ते यमदूतैस्तैहि वासुदेवोक्तकारिणः तान् प्रत्युच प्रहस्येदम मेघ निर्षा गिरा. यमदूतांनी असा प्रश्न केल्यानंतर भगवान नारायणांचे आज्ञाकारी पार्षद जे होते, विष्णुदूत जे होते, त्यांनी स्मितहास्य केलं आणि मेघासारख्या गंभीर वाणीनं ते बोलायला लागले. विष्णुदूता ऊचुः युजवे धर्मराजस्य यदि निर्देशकारिणः भूत धर्मस्य नस्तत्वम यच्च धर्मस्य लक्षणम. हसत हसतच त्यांनी विचारलं की यमदूतानं तुम्ही तर खरोखर धर्मराज यमांचे आज्ञाकारी असाल, सेवक असाल, तर मग आम्हाला सांगा की धर्माचं नेमकं लक्षण काय आहे? धर्माचं खरं तत्व काय आहे ते तर आम्हाला तुमच्या तोंडून कळू देत. जीवाला दंड कशा प्रकारे दिला जातो आणि कोणता जीव दंडाला शिक्षेला पात्र असतो? माणसांमधले सगळेच जीव दंडार्ह आहेत, शिक्षेला पात्र आहेत का त्यांच्यातले काहीच जीव हे शिक्षेला पात्र आहेत? असे अनेक प्रश्न ऐकल्यानंतर यमदूत म्हणाले वेदप्रणीतो धर्म ह्यधर्मस्तद विपर्य वेदो नारायण साक्षात स्वयंभूरिती शुश्वम. हे पा म्हणाले आम्ही यमधर्मांच्या आज्ञेचे पालन करणार आहोत. आम्ही आज्ञाधारक आहोत. ते धर्माचं तत्व त्याचं रक्षण वगैरे काही गोष्टी आम्हाला माहिती नाही. आम्ही एवढं ऐकलंय की वेदांनी ज्या कर्मांचं विधान केलंय तो धर्म आहे आणि वेदांनी ज्या गोष्टींचा निषेध केलाय तो अधर्म आहे. वेद मनुष्य जीवांना जे करा म्हणून सांगतात ते तसं करणं हा धर्म आहे, पण ते न करणं हा अधर्म आहे. आणि वेद जेव्हा सांगतात की अमुक अमुक करू नका, तेव्हा ते न करणं हा धर्म आहे आणि वेदांनी नकार केल्यानंतर सुद्धा ते तसंच्या तसं करणं हा अधर्म आहे. आणि हे वेद कोणा व्यक्तीने रचलेले नाहीत. एखादी कविता एखादं पद्य लावून जसं करावं तसे की कोणी वेद निर्माण केलेले नाहीत. वेदांचा कोणी निर्माता नाहीये, रचयिता नाहीये. यस्य निश्वसितम वेदाः असं त्या वेदांबद्दल सांगितलं जातं. हे भगवंताचे स्वाभाविक श्वास प्रश्वास आहेत, श्वास उच्छ्वास आहेत आणि त्यातलं जे ज्ञान आहे हे स्वयंप्रकाशित ज्ञान आहे. आम्ही तर एवढंच ऐकलंय. ते पुढे म्हणाले येन स्वधाम्यमी भावा रजस्तत्व तमोमयाः गुणनामक क्रिया रूपही विभाव्यन्ते यथा तथम. की म्हणाले जगातले रजोमय सत्वमय आणि तमोमय असे जे जे की सगळे पदार्थ आहेत, सगळे प्राणी आहेत, हे सगळे आपला
परम आश्रयदाता जो भगवंत त्याच्या आश्रयानेच राहतात. भगवंताला सोडून कोणीही स्वतंत्रपणे राहू शकत नाही. आणि त्या सगळ्या पदार्थांची जीवांची वर्गवारी त्यांचे विभाग पाडणं विभाजन करणं हे सगळं वेदच करतात. आणि ते करत असताना गुण नाम कर्म आणि रूप इत्यादी आधार ते घेतात आणि त्याप्रमाणे यथायोग्य त्यांचे वर्गवारी करतात विभाजन करतात. सूर्योग्नि खम मरुद्गावः सोम संध्याहनी दिशा कंकुः कालो धर्म इति घेते दह्यस्य साक्षिणः. सगळे जीव जी काही कर्म करतात शरीरानं किंवा मनोवृत्तीनं त्या प्रत्येक कर्माला कोणी ना कोणीतरी साक्षी असतो. आणि हे साक्षीदार कोण आहेत? सूर्य, अग्नी, आकाश, वायू, इंद्रिय, चंद्रमा, संध्या म्हणजे संधिकाल, रात्र, दिवस, सगळ्या दिशा, जल, पृथ्वी, काल आणि धर्म. आपल्यापैकी कोणीही जे जे काही कर्म करतो ते प्रत्येक कर्म ह्या 14 पैकी कोणाच्या ना कोणाच्या तरी साक्षीने घडतं. कोणी जरी म्हटलं की मी कोणाच्याही नकळत काम करीन, कोणालाही नकळत काम करता येते. प्रत्येकाला प्रत्येक कर्माला कोणी ना कोणीतरी साक्षी असतो. भगवान सूर्यनारायणांना कर्मसाक्षी सुरेश्वर असं म्हटलंय. तेव्हा एतैरधर्म विज्ञाता स्नानं दंडस्य युज्यते सर्वे कर्मानुरोधेन दंडमर्हति कारिणः. तेव्हा तुम्ही चांगलं कर्म करा किंवा वाईट कर्म करा, पुण्य करा अगर पाप करा, त्या प्रत्येक कर्माला ह्या 14 पैकी कोणी ना कोणीतरी एक साक्षीदार असणारच आहे आणि तिथे त्या कर्माची नोंद घेतली जाते. तेव्हा ते सांगतात की यांच्याबरोबर यांच्याकडनं अधर्माचा पत्ता लागतो आणि तेव्हा त्या शिक्षेची निश्चिती होते. शिक्षेला कोण पात्र आहे अपात्र आहे याचा निर्णय केला जातो. आणि पाप करणाऱ्या सगळ्या लोकांना आपापल्या कर्मांच्या प्रमाणेच दंड मिळतो, शिक्षा मिळते, शासन मिळतं. संभवन्ति हि वज्राणि विपरीतानि चानघाः कारिणां गुणसंगोऽस्ति देहवान न इह कर्म कृत. विष्णुदूतानो, जे प्राणी कर्म करतात त्यांचा कुठल्या ना कुठल्या गुणाशी संबंध असतोच. कोणी सत्वगुणाशी संबंधित असतील, कोणी रजोगुणाशी संबंधित असतील, कोणी तमोगुणाशी संबंधित असतील, पण कुठल्याही गुणाशी संबंध न ठेवता कोणालाही कोणतंही कर्म करताच येत नाही. आणि म्हणून सगळ्यांकडनं काही ना काहीतरी पाप घडत असतं, काही ना काहीतरी पुण्य घडत असतं. आणि दुसरं असं आहे की जो देहात प्रविष्ट झाला, ज्यानं देह धारण केला, त्याला काही ना काही कर्म करणं हे क्रमप्राप्तच असतं, भागच पडतं. कारणां गुणसंगोस्ती देहवान न इह कर्म कृत. कर्मा वाचून कोणताही देह राहत नाही. भगवद्गीता ही सांगते न कश्चित क्षणमपि जातु कर्मण्यस्तु स्थितः. कर्मा वाचून कोणालाही काही न करणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. त्यामुळे देहधारी प्रत्येक जण हा काही ना काही कर्म करत असतो आणि त्या कर्माप्रमाणे त्याला त्याचं फळ मिळतं, त्याचा दंड मिळतो. ह्या लोकांमध्ये मनुष्य लोकांमध्ये किंवा भूलोकावर माणसं ज्या प्रकारचं आणि जेवढा अधर्म करतात किंवा जेवढा धर्म करतात तेवढाच आणि परलोकामध्ये त्याचा भोग भोगतात, त्याचं फळ त्यांना भोगायला मिळतं. येन यावान यथा धर्मो वेह समीहिता स एव तत्फलं भुंक्ते तथा तावद अमुत्र वै.
ज्या तीव्रतेचं पाप किंवा ज्या तीव्रतेचं पुण्य आमच्या हातून घडतं त्याच तीव्रतेप्रमाणे त्या पापपुण्याचं फळ जीवाला भोगावं लागतं. यथे देवप्रवरा त्रैविध्यमुपलभ्यते भूतेषु गुणवैचित्र्यात तथान्यत्रानुमीयते. विष्णुदूतांनो, सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या भेदांमुळं या भूलोकावर 3 प्रकारचे प्राणी आपल्याला दिसतात. पुण्यात्मा, पापात्मा आणि पुण्यपाप ज्यांचं सारखं आहे असे जीव, किंवा कोणी सुखी, कोणी दुःखी, कोणी सुखदुःखाचे मिश्र भोगणारे. त्याचप्रमाणे परलोकात सुद्धा ह्या त्रिगुणांचाच प्रभाव सगळीकडे दिसतो. वर्तमानोन्ययो कालो गुणाभिज्ञापको यथा एवं जन्मान्ययोरेतत् धर्म निदर्शनम. विष्णुदूतांना यमदूत सांगतायत की आमचे स्वामी अजन्मा भगवान सर्वज्ञ यमराज हे सगळ्यांच्या अंतःकरणात विराजमान आहेत आणि म्हणून ते आपल्या मनानच सगळ्यांची पूर्वरूप बघत असतात, तपासत असतात आणि त्याच वेळेला त्या जीवांच्या भावी स्वरूपाचाही ते विचार करतात. मनसैव पुरे देव पूर्वरूप पश्यति अनुमीमांसते पूर्वम मनसा भगवान अजहा. ज्याप्रमाणे झोपलेला अज्ञानी मनुष्य स्वप्नाच्या वेळेला जेव्हा तो स्वप्नात जातो तेव्हा तिथे कल्पित शरीर धारण करतो. भौतिक शरीर तर काही स्वप्नात जाऊ शकतच नाही, प्रवेश करू शकत नाही. मग स्वप्नात जे शरीर दिसतं ते काल्पनिक शरीर दिसतं, कल्पित शरीर दिसतं. पण तरी सुद्धा त्या कल्पित शरीराला तो आपलं समजत असतो, आपलं स्वतःचं शरीर समजत असतो. आणि स्वप्नात गेल्यानंतर बाकीचं सगळं तो विसरून जातो. त्याचप्रमाणे जीव सुद्धा एकदा हा इथे देहात शिरला की मागच्या कर्मांचं त्याला स्मरण राहत नाही आणि वर्तमान शरीराच्या पूर्वी आपण काय काय केलंय ह्याचं त्याला इथे भान राहत नाही. आणखीन सुद्धा यमदूतांचा आणि विष्णुदूतांचा संवाद झालाय. तो काय होता तो पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.